नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप महत्त्वाची आणि सुंदर माहिती बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला 11 कामे अशी सांगणार आहे, तर ती तुम्हाला गपचूप करायची आहे, कोणालाही न सांगता. तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, जर तुम्ही ही 11 कामे गुप्तपणे जर केली तर यश तुमच्याकडे चालत येईल. तर आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया, रोज सकाळी ज्यावेळेस आपण झोपेतून उठतो तर प्रथम आपल्याला आपला उजवा पाय हा जमिनीवर ठेवायचा आहे. असे केल्याने या दिवशी आपल्या कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाहीत. आपली जी कामं असतात दिवसभराची तर ती सहज होऊन जातात. आता दुसरं, घरातून कामानिमित्त ज्यावेळेस आपण बाहेर पडतो त्यावेळेस शर्टाच्या वरच्या खिशामध्ये थोडे तरी पैसे ठेवायचे आहेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये असं म्हटलं जातं, कारण पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. तिसरं, प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिठाने बनवलेला पंचमुखी दीपक लावायचा आहे, जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडत असते. चौथं, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची 3 पाने खाऊन निघायचं असतं. असे केल्याने आपल्या कामात कोणतेही अडथळे निर्माण होत नसतात. आता 5वं, रोज सकाळी ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये 3 लवंगा टाकायच्या आहेत. असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो. आता 6वं, कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम आपल्याला उजवा पाय टाकायचा आहे, नंतर बाहेर पडायचं आहे. आता 7वं, दर शनिवारी आपल्याला आपल्या हाताने 1 पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरीचं तेल हे टाकायचं आहे. मारुतीच्या चरणी प्रज्वलित करायचा आहे तो दिवा. असे केल्याने आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आता 8वं, 1 नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावायचा आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जायचा आहे तो नारळ, आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करायचा आहे. 9वं, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला 7 फेरे मारायचे आहे. या उपायाने देखील आपली कामे पूर्ण होत असतात. आणि आता 10वं, प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जायचं आहे. भगवान शंकरांना दुधाने अभिषेक करायचा आहे. शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी दिवा लावायचा आहे. 11वं, सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करायचं आहे, पूजा करायची आहे आणि तुळशीला 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की अशी कोणती कामे होती 11. तर ही जर कामे तुम्ही केली लपून तर नक्कीच यश तुमच्याकडे चालत येईल. आणि आता सर्वात महत्त्वाचं, हा जो उपाय आहे जर तुम्ही श्रद्धा ठेवून जर केल्यास तुम्हाला नक्की तुमच्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये निश्चित यश मिळेल. तर आजचा व्हिडिओ इतकाच होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आपण अशाच दररोज नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचे व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समोर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.